श्री स्वामी समर्थ. नमस्कार कन्या राशीच्या जातकांनो. आज आपण कन्या राशीच्या व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ संकेतांनी भरलेल्या एका विशेष काळाबद्दल जाणून घेणार आहोत. येणाऱ्या पौर्णिमेनंतर ग्रहांच्या हालचालीमध्ये होणारे बदल तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा, नवीन संधी आणि नवीन आशा घेऊन येऊ शकतात. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टी अडून बसल्या होत्या त्या हळूहळू मार्गी लागण्याचे संकेत दिसू लागतील. मनात असलेली चिंता कमी होईल आणि आत्मविश्वासात वाढ होईल. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू शकते. या काळात घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी शांत मनाने परिस्थितीचे निरीक्षण करणे अधिक लाभदायक ठरेल. तुमच्या मेहनतीचे फळ योग्य वेळी मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि सहकार्य वाढताना दिसेल. काही व्यक्तींना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेली एखादी आनंददायी बातमी मिळू शकते. मात्र लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन देते. अंतिम परिणाम आपल्या कर्म, संयम आणि योग्य निर्णयावर अवलंबून असतात. त्यामुळे श्रद्धा आणि सकारात्मक विचार कायम ठेवणे हा या काळातील सर्वात मोठा मंत्र ठरू शकतो. पौर्णिमेचा दिवस भारतीय अध्यात्मामध्ये अत्यंत शुभ आणि ऊर्जादायी मानला जातो. चंद्र हा मनाचा कारक ग्रह असल्यामुळे त्याच्या पूर्ण तेजामुळे मनातील नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होते, असे पारंपरिक ज्योतिषशास्त्रात मानले जाते. कन्या राशीच्या व्यक्तींना या कालावधीत स्वतःच्या क्षमतेची जाणीव अधिक स्पष्टपणे होऊ शकते. ज्या संधी पूर्वी दिसत नव्हत्या त्या आता हळूहळू समोर येऊ लागतील. एखाद्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, तर व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन योजना किंवा नवीन भागीदारीचे संकेत मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी उत्तम ठरू शकतो. कौटुंबिक जीवनात अनेक गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. या काळात नम्रता, संयम आणि प्रामाणिकपणा हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य ठरतील. जितके सकारात्मक राहाल तितकेच ग्रहांचे शुभ परिणाम अनुभवण्याची शक्यता अधिक वाढेल. कन्या राशीच्या व्यक्तींनो, पौर्णिमेनंतर तुमच्या आर्थिक क्षेत्रामध्ये हळूहळू सकारात्मक बदल घडण्याची शक्यता निर्माण होत आहे. अनेक दिवसांपासून अडकून पडलेले काम पूर्णत्वाकडे जाऊ शकते. काहींना जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो, तर काहींना नवीन उत्पन्नाचे मार्ग दिसू लागतील. तुम्ही केलेल्या प्रामाणिक परिश्रमाचे योग्य फळ मिळण्याची वेळ जवळ येत आहे. संकेत ग्रहस्थितीतून दिसत आहेत. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर एखादी चांगली संधी अचानक तुमच्यासमोर येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार किंवा नवीन विस्ताराची संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणताही आर्थिक निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक आहे. आकर्षक वाटणाऱ्या प्रत्येक प्रस्तावावर त्वरित विश्वास ठेवू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊन पुढे गेल्यास अधिक लाभ होऊ शकतो. या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि बचतीकडे लक्ष देणे भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. लक्षात ठेवा, ग्रह संधी निर्माण करतात, पण त्या संधीचे यशात रूपांतर करण्याचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. म्हणून आत्मविश्वास ठेवा, संयम ठेवा आणि आपल्या ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करत राहा. कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनाच्या दृष्टीनेही हा काळ कन्या राशीसाठी आशादायी ठरू शकतो. घरातील वातावरणामध्ये शांतता आणि सकारात्मकता वाढू लागेल. ज्या नात्यांमध्ये काही काळापासून दुरावा निर्माण झाला होता त्या नात्यामध्ये पुन्हा विश्वास निर्माण होण्याची संधी मिळू शकते. आई वडिलांचे आशीर्वाद आणि ज्येष्ठाचे मार्गदर्शन तुमच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावेल. विवाहित व्यक्तींच्या जीवनात परस्पर समजूतदारपणा वाढेल, तर विवाहयोग असलेल्या व्यक्तींना योग्य स्थळ किंवा शुभचर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधामध्येही प्रामाणिक संवादामुळे अनेक गैरसमज दूर होतील. या काळात अहंकारापेक्षा प्रेम, संयम आणि समजूतदारपणाला अधिक महत्त्व दिल्यास नाती अधिक दृढ होतील. मानसिकदृष्ट्या तुम्हाला नवीन ऊर्जा जाणवू शकते आणि भविष्याबद्दलचा आत्मविश्वास वाढू शकतो. पौर्णिमेची शुभ ऊर्जा तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा देईल. दररोज काही वेळ प्रार्थना, ध्यान किंवा शांत चिंतनासाठी दिल्यास मन अधिक स्थिर राहील आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. हा काळ केवळ बाह्य यशाचा नसून अंतर्मनातील सकारात्मक परिवर्तनाचाही ठरू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या पौर्णिमेनंतर नेमकी ती कोणती खुशखबर कन्या राशीच्या व्यक्तींना मिळू शकते. पारंपरिक ज्योतिषशास्त्रीय मान्यतानुसार प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक कुंडलीनुसार परिणाम वेगळे असतात. तरीही अनेक कन्या राशीच्या व्यक्तीसाठी
हा काळ आशेचा किरण घेऊन येऊ शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेले एखादे काम पूर्ण होऊ शकते. नोकरीमध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होऊ शकते किंवा कुटुंबाशी संबंधित एखादी आनंददायी बातमीही मिळू शकते. काही व्यक्तींना परदेशाशी संबंधित कामामध्ये गती मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना शिक्षण, स्पर्धा परीक्षा, करिअरमध्ये अपेक्षित यशाची चाहूल लागू शकते. तुमच्या आयुष्यातील एखादी मोठी चिंता कमी होण्यास सुरुवात होईल आणि त्या जागी आत्मविश्वासाची नवीन पहाट उगवेल. या काळात स्वतःवर विश्वास ठेवणे, प्रामाणिकपणे मेहनत करत राहणे आणि सकारात्मक विचार जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्र संधीचे संकेत देते, परंतु त्या संधीचे यशात रूपांतर तुमच्या कृतीवर अवलंबून असते. म्हणून निराशेला दूर ठेवा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि प्रत्येक दिवस नव्या उत्साहाने सुरू करा. योग्य वेळ आल्यावर तुमच्या जीवनात असा बदल घडू शकतो जो तुम्हाला नव्या ध्येयाकडे, नव्या यशाकडे आणि नव्या समाधानाकडे घेऊन जाईल. त्यामुळे या पौर्णिमेनंतर मिळणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करा, कारण संयम, श्रद्धा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांची साथ असेल तर आयुष्यातील मोठी खुशखबर तुमच्या दारातही येऊ शकते. पौर्णिमेनंतर कन्या राशीच्या व्यक्तींना करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन दिशा मिळण्याची शक्यता दिसून येते. अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या संधीची वाट पाहत आहात ती आता हळूहळू तुमच्या दिशेने येऊ शकते. कार्यालयात तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते आणि वरिष्ठाकडून कौतुकासोबत नवीन जबाबदारी मिळण्याचेही संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन व्यवहार किंवा दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरणारे संबंधही निर्माण होऊ शकतात. मात्र या काळात कोणत्याही निर्णयामध्ये घाई करू नका. प्रत्येक संधीचा शांतपणे विचार करा, कारण योग्य निर्णय भविष्यात मोठा लाभ देऊ शकतो. तुमच्या मेहनतीचे आणि प्रामाणिकपणाचे फळ आता हळूहळू मिळू लागेल. अनेक वेळा निराशा आल्यावरही तुम्ही हार मानली नाही, याचे चांगले परिणाम आता दिसू शकतात. ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनुकूल होत असली तरी सतत प्रयत्न करणे हे आवश्यक आहे. नवीन कौशल्य शिकण्याची किंवा स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची ही योग्य वेळ ठरू शकते. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वास आणि संयम यांच्या बळावर तुम्ही मोठ्या यशाच्या दिशेने वाटचाल सुरू करू शकता. पौर्णिमेनंतर काही कन्या राशीच्या व्यक्तींना अशा घटना अनुभवायला मिळू शकतात ज्या त्यांच्या आयुष्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते किंवा अनपेक्षित व्यक्तीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. करिअर, शिक्षण, व्यवसाय किंवा कौटुंबिक जीवन यापैकी कोणत्याही क्षेत्रात नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र या काळात नम्रता आणि संयम सोडू नका. यश मिळाल्यानंतरही आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहणे हेच खरे भाग्य मानले जाते. तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संधी आणि प्रत्येक अनुभव काही ना काही शिकवून जाईल. म्हणून परिस्थिती कोणतीही असो, सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवा. तुमच्या चांगल्या कर्माचे फळ योग्य वेळी मिळतेच, हा विश्वास अधिक दृढ होईल. ईश्वरावर श्रद्धा, स्वतःवर विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न या 3 गोष्टी तुमच्या प्रगतीचा मजबूत पाया ठरू शकतात. या संपूर्ण कालावधीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवणे. ग्रहांची अनुकूल साथ मिळत असली तरी प्रत्येक यशामागे सातत्यपूर्ण प्रयत्न, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचारांची गरज असते. पौर्णिमेनंतर तुमच्या जीवनात येणाऱ्या संधी ओळखण्याचा प्रयत्न करा आणि त्यांचा योग्य उपयोग करा. एखादी आनंदाची बातमी, नवीन संधी, आर्थिक सुधारणा किंवा कौटुंबिक समाधान यापैकी कोणताही शुभ अनुभव तुमच्या आयुष्यात येऊ शकतो. प्रत्येक अनुभवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि पुढील प्रवास अधिक आत्मविश्वासाने सुरू ठेवा. अध्यात्माशी जोडलेले राहणे, ज्येष्ठांचा आदर करणे, प्रामाणिकपणे कर्तव्य पार पडणे आणि गरजू व्यक्तींना शक्य ती मदत करणे या गोष्टी तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात. ज्योतिषशास्त्र आपल्याला योग्य वेळेचे संकेत देते, परंतु त्या वेळेचा योग्य उपयोग करणे हे आपल्या हातात असते. म्हणून या शुभ काळाचे स्वागत आशा, श्रद्धा आणि दृढ निश्चयाने करा. येणारे दिवस तुमच्यासाठी नवीन यश, नवीन आनंद आणि नवीन संधी घेऊन येवोत. आजच्या कन्या राशीचा विशेष राशी भविष्यामधून आपण पौर्णिमेनंतर निर्माण होणाऱ्या शुभग्रह संयोगाबद्दल, जीवनात येऊ शकणाऱ्या सकारात्मक संधीबद्दल आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्वतःला अधिक सक्षम कसे बनवावे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडली, दशा, कर्म आणि जीवनातील निर्णयानुसार अनुभव वेगळे असू शकतात. त्यामुळे या शुभ संकेताकडे सकारात्मक प्रेरणा म्हणून पहा आणि सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करत राहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. आणि अशाच आध्यात्मिक, प्रेरणादायी व ज्योतिषशास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
तुमची रास कन्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.